नमस्कार, मी कुणाल दाते. राईट स्पॉट स्टुडिओ सातारा पॉडकास्टमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. श्री अविनाश कदम मित्र समूह आयोजित एस-डी-पी-एल म्हणजेच मंत्री शिवेंद्र सिंह राजे चषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 22 पासून 27 तारखेपर्यंत छत्रपती शाहू क्रीडा संकुल सातारा येथे ही क्रिकेटची स्पर्धा रंगते. परंतु ही स्पर्धा आयोजित करत असताना अविनाश कदम मित्र समूहातील सदस्य म्हणजेच आपला सगळ्यांचा लाडका वैभव आपल्याबरोबर इथे जोडला गेलेला आहे. वैभव जांभळे, आपलं सहर्ष स्वागत. नमस्कार. वैभव, ज्या पद्धतीने हे संपूर्ण आयोजन तुम्ही सगळ्या मित्रांनी केलं, याच्या मागे खऱ्या अर्थाने किती दिवसाची मेहनत आणि काय-काय तुम्ही आतापर्यंत केलंय? सर, तसं सांगायला गेलं तर आम्ही 27 तारखेला जी खेड प्रीमियर लीग बघितली. त्यानंतर 28 तारखेला आम्ही काकांशी बोललो. "काका, असं-असं करायचं आहे आपल्याला." काकांनी फक्त आपल्याला एकच शब्द दिला, "तुम्हाला जे करायचं ते करा. बाकीचं सगळं नियोजन मी करतो." यातनंच आम्हाला तो कॉन्फिडन्स भेटला आणि आम्हाला जे काय पाहिजेल होतं, आम्हाला कशाचीच कमी भासून दिली नाही. काकांमुळे ते आज शक्य झालेलं आहे आणि 27 तारखेला आम्ही जी टुर्नामेंट बघितली आणि आपली 27 तारखेला फायनल. जे काही गोष्टी झाल्यात त्या 1 महिन्यामध्येच झालेल्या आहेत या. क्रिकेट या खेळाची जी आवड आहे, ती फक्त भूषण गोळेमुळे लागली, की ज्या पद्धतीने आपले सगळे मित्र आहेत, ते नेहमीच क्रिकेटच्या विषयी चर्चा करतात. या सगळ्या गोष्टींमुळे हे सगळं काही शक्य झालं, की फक्त भूषण गोळे आपला खेळाडू, आपला मित्र खेळतोय, त्याच्याबरोबर जाऊन खेळ प्रीमियर लीगमध्ये जाऊन हा कन्सेप्ट तुम्हाला सुचलाय? तसं बघायला गेलं तर सर, टेनिस क्रिकेट आपण म्हणजे जास्त बघितलं जात नाही. जे काही बघतो आपण ते IPL म्हणा किंवा इंडियाच्या मॅचेस आहेत ते. भूषणमुळे आम्हाला ॲक्चुअल जो काही अनुभव होता ग्राउंडचा, तो आम्हाला बघायला भेटला आणि एक आवड निर्माण झाली ना, की जे लोकं ते करतायत, ते आपल्या इथं पण व्हायला पाहिजे. त्या ह्याच्यातून यशनं जे पुढाकार घेतला, त्यातून हे शक्य झालंय. कुठलंही काम पूर्ण करत असताना एक समाधान मिळतं, की हो आज ज्या पद्धतीने आमची नावं येतात किंवा कॉमेंटेटर आपल्या नावाची अनाउन्समेंट करतायत. या लोकांनी मेहनत घेतली, या मित्रसमूहाने मेहनत घेतली. त्याच्यामध्ये तुझंही नाव नेहमी चर्चेमध्ये राहिलं आहे. एवढी मेहनत घेत असताना आज कुठेतरी असं वाटतं, की आपण सातारा जिल्ह्याला काहीतरी देऊ शकलो क्रिकेटच्या माध्यमातून. सर, तसं बघायला गेलं तर आम्ही काही केलेलं नाही. जे काही केलं ते काकांनी केलेलं आहे. काकांनी जे आम्हाला प्रोत्साहन दिलं, त्यामुळं ते शक्य झालेलं आहे. आम्ही फक्त आहे, की आपल्याला हे करायचंय, त्याच गोष्टी आम्ही फक्त करत गेलेलो आहे आणि सगळ्या गोष्टी होत गेलेल्या आहेत त्या. आज आपला जो संपूर्ण मित्रपरिवार आहे, खूप मेहनत घेतोय. मी असंही ऐकलंय, की या ज्या 20 दिवसात तुझं 7-8 किलो वजनही कमी झालंय. एवढी मेहनत तुम्ही सगळ्यांनी घेतली आहे. हे सगळं शक्य होत असताना ऊर्जा स्रोत काय आहे? ऊर्जा स्रोत आता तसं म्हणायला गेलं तर असं वाटतंय, की अजून टुर्नामेंट घ्यावं म्हणजे अजून कमी होईल मी. नक्कीच. हा होता वैभव जांभळे, जो या अविनाश कदम मित्रसमूहातील सगळ्यात महत्त्वाचा सदस्य आहे आणि तेवढा दिलखुलास आहे. या माणसाने सगळ्यांचीच मनं जिंकलीत आणि इथे आल्यानंतर अगदी मित्रासारखा भाऊ मला मिळाला आणि खरोखर तुमचं वैभव खूप मनःपूर्वक आभार आणि या पॉडकास्टमध्ये पुढच्या व्यक्तिमत्त्वाला परत ऐकूया आपण इथे बोलूया. धन्यवाद. थँक